नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत शेअर करते गोव्याचा एक खास पारंपरिक पदार्थ साखर भात. साखर भात ही आपल्या गोवा आणि महाराष्ट्रातील खूप जुनी म्हणजे साधारण 200 ते 300 वर्षापासून चालत आलेली पारंपरिक रेसिपी आहे. चला तर मग सुरू करूया. हे आहे आपलं साखर भातासाठी लागणारं मुख्य साहित्य. सगळ्यात आधी मी इथे घेतलं आहे 1 कप बासमती तांदूळ. ते 2-3 वेळा स्वच्छ धुवून फॅनखाली थोडा वेळ सुकवून घेतले आहेत. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला पाऊण कप साखर. हे थोडेसे ड्रायफ्रूट्स, केसर थोडासा पाण्यात भिजवून घेतला आहे. हा आहे 1 टीस्पून वेलची पावडर. आणि आपल्याला लागणार आहे 3 मोठे चमचे तूप. आणि इथे मी घेतला आहे फक्त 1 चिमूटभर हा फूड कलर. आणि आपल्याला लागणार आहे 2 कप एकदम उकळतं पाणी. 1 कप तांदूळ घेतलं आहे, त्याला बरोबर 2 कप उकळतं पाणी आपल्याला लागणार आहे. चला तर बनवायला सुरू करूया. ही रेसिपी करताना कढई थोडीशी जाड बुडायची आपल्याला घ्यायची आहे. 2 चमचे सुरुवातीला तूप घालते आणि याच्यात हे एकदम लो फ्लेमवर ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेऊया. मनुका एकदम शेवटी घालणार आहे. हे थोडेसे ब्राऊन झाले की याच्यात मनुका घालते. आणि काढून घेऊया. याच्यात आणखी 1 चमचा तूप ॲड करते. याच्यात 4 ते 5 लवंग घालते. याचा खूप छान फ्लेवर या रेसिपीमध्ये येतो. आणि याच्यात घालते मी स्वच्छ धुवून ठेवलेले हे तांदूळ. एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ एकदम हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचे आहेत. हे छान असे तुपात फुलवून घेऊया. तांदूळ मोडणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची. अगदी 2च मिनटात तुम्ही बघू शकता तांदूळ किती छान फुललेले आहेत. थोडेसे असे पांढरट झालेले तुम्ही बघू शकता. असा थोडासा कलर चेंज झाला आणि सुगंध सुटायला लागला की समजायचं हे रेडी आहे. आता याच्यात ॲड करते 2 कप पाणी. एक कप तांदळासाठी बरोबर 2 कप उकळतं पाणी मी याच्यात घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम फुल करायची. फक्त 1 चिमूट मी याच्यात मीठ घालणार आहे. फक्त 1 चिमूटभर घालायचं. आणि याच्यात ॲड करते हे केशर पाण्यात भिजवून ठेवलेले. आणि इथेच मी फक्त 1 चिमूटभर हा ऑरेंज कलर याच्यात ॲड करते. आणि आता हे 5 मिनटं असंच आपण झाकून ठेवूया. गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे. पाऊण कप साखर इथे मी घेतलेली आहे. आणि आता परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता साखर घातल्यानंतर परत त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. 90% तांदूळ शिजल्यावर आपल्याला साखर घालायची आहे, कारण परत थोडंसं याला पाणी सुटतं. आणि परत आता झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर आपण परत चेक करूया. 5 मिनिटं झालेली आहे. आता हा जवळजवळ तयार आहे. याच्यात घालते वेलची पावडर आणि हे फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स. हे थोडंसं मॉइश्चर असं राहिलं तरी चालेल, कारण हा सगळा थंड झाला की आणखी ड्राय होतं. असं थोडासा ओलसर असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. परत फक्त अर्धा चमचा तूप मी याच्यावर घालते, म्हणजे अगदी थंड झाला तरी हा असाच लुसलुशीत आणि एकदम फ्रेश राहील. आणि आता गॅस बंद करते.
तर असा हा आपला गोवेकरांच्या आवडीचा साखर भात तयार झालेला आहे. हा साखर भात खायला कुठलाही लग्न समारंभ किंवा सण असलाच पाहिजे असं काही नाही. कधीही गोड खावंसं वाटलं तर अगदी 15 मिनिटात बनवा आणि मनसोक्त खा. एखादा चेंज म्हणून तुम्ही हा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर आताच लाईक करा. आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी नानीज गोवन किचनला सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.